हाय हॅलो नमस्ते. मी स्वाती सांडबोरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते. तर हिवाळ्यामध्ये मेथीच्या भाजीचं प्रमाण जास्त असतं. तर छान आपल्याला बारीक पानाची बघून मेथीची भाजी आणायची आणि कवळ्या देठांमध्ये पानांमध्ये स्वच्छ निवडून घ्यायची. निवडल्यानंतर 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. धुतल्यानंतर भाजी व्यवस्थित निथळून घ्यायची आहे. निथळल्यानंतर आपल्याला भाजी कट करून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने कट करा. आपल्याला भाजी नाही करायची, पराठेसुद्धा नाही करायचे, काहीतरी नवीन रेसिपी करायची आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथे सगळी भाजी माझी कट करून झालेली आहे. तर आपल्याला एका बाउलमध्ये भाजी घ्यायची आहे सगळी. तर इथे मी एका बाउलमध्ये सगळी भाजी घेतलेली आहे. तर आपल्याला कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर 1 चमचा आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत. तीळ घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. तुम्ही ते ओव्याची पावडर वापरली तरी काही हरकत नाही. ओवा घातल्यानंतर अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि ते आपला महाराष्ट्रीयन ठेचा घालायचा आहे. ठेच्यामध्ये मी मिरच्या, आलं, लसूण, जिरे वाटून घेतले होते. तर ठेचा घातल्यानंतर आपल्याला 1 चमचा बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ घातल्यानंतर काय पिठं मिक्स करायचं आहे आपल्याला. तर इथे मी 1 वाटी बाजरीचं पीठ वापरलेलं आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ. तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ वापरू शकता. तर सगळी पिठं ॲड केल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपल्याला मळायचं सुद्धा नाही आहे आणि लाटायचं सुद्धा नाही. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि आपल्याला पाणी घालून मिक्स करायचं आहे. तर आपल्याला जास्त पातळ नाही मिक्स करायचं. तर मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये, त्या पद्धतीने मिक्स करा. तर इथे पाहू शकता तुम्ही माझं पीठ मिक्स करून झालेलं आहे. तर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि परत आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही पीठ खूप पातळसुद्धा नाही आणि फारसं घट्टसुद्धा नाही आहे. तर या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचा अंदाज तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकता. तर एका साईडला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे. तर पॅनला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आधी पॅन व्यवस्थित गरम करायचा आणि मग गॅस बारीक करायचा आहे. आपल्याला बारीक केल्यानंतर असं तेल लावून घ्यायचं आहे पॅनला. तेल लावल्यानंतर आपल्याला तव्यावर पांढरे तीळ टाकायचे आहेत. तर इथे मी पांढरे तीळ वापरलेले आहेत. तीळ वापरल्यानंतर आपण जे पीठ मिक्स केलं होतं ते पीठ घालायचं आहे आणि आपण डोसा करतो त्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. एवढंच की पळीने व्यवस्थित ते असं गोल फिरवता नाहीत, पण इथे तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा. तर पाहू शकता मी व्यवस्थित पातळ केलेलं आहे. खूप पातळसुद्धा नाही आणि खूप जाडसुद्धा नाही आहे. तर या पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला झाकण ठेवून अगदी 5 ते 6 मिनटं एका साईडने खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. अजूनसुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. नवीन यूट्यूबरसाठी एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे आणि अजूनपर्यंत लाईकसुद्धा नसेल केलं तर प्लीज एक लाईकसुद्धा करा. तर एका साईडने इथे पाहू शकता तुम्ही किती छान खरपूस असं भाजलेलं आहे. तर मेथीच्या भाजीच्या ऐवजी तुम्ही पालक वापरू शकता किंवा शेपूसुद्धा वापरू शकता, छान होतात. तर कोणतीही भाजी वापरा, खायला खूप भारी लागतात. तर दोन्ही साईडनी व्यवस्थित खरपूस असे मी भाजून घेतलेले आहे. तर तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता. तुम्हाला जर तूप बटर आवडत असेल तर दोन्हींपैकी कोणतंही वापरा. तर इथे आपलं दोन्ही साईडनी खरपूस असं भाजून झालेलं आहे. तर एका ताटलीमध्ये मी काढून घेते आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळे करून घ्यायचे आहे. तर मी अशाच पद्धतीने सगळे करून घेते. एवढंच की मी त्या पहिल्या ह्याला खाली तव्यावर तीळ टाकले होते आणि दुसरं करताना मी वरतून तीळ घातलेले आहेत. तर तुम्ही दोन्ही पद्धत करू शकता. तर ते सुद्धा आपल्याला दोन्ही साईडनी व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. नक्की ही रेसिपी करा. रेसिपी केल्यानंतर मला कमेंट करा तुमची रेसिपी कशी झाली आणि ह्याच पद्धतीने करा. अजिबातसुद्धा फसणार नाही याची 100% गॅरंटी मी देते आणि सगळेजणच आवडीने खातील. लहानांपासून मोठ्यांपर्यंतसुद्धा आवडीने खातील. तर पाहू शकता मऊ लुसलुशीत झालेले आहे. तुम्ही दह्यासोबत खावा किंवा टोमॅटो केचप संग खावा किंवा तुम्ही नुसतं खाल्लं तरी चालेल. खूप छान लागतात. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.